बळीयाचे अंकित आम्हे झालो बळीवंत, लाताळला संसार केला षडउर्मीचा मार. जनतन धन केले तृणाही समान, लाताळला संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचिया माथा, लाताळला संसार केला षडउर्मीचा मार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कधेदा विस्तार, त्यांच्या कृपादाने कधेदा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुकार, आमचे केलिया स्मरण होय सकळ विधियांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजो चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करी संतांच्या, करी संतांच्या. बळीयाचे अंकित आम्हे झालो बळीवंत, लाताळला संसार केला षडउर्मीचा मार. अनंत कृपा विभूषित विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबाराय, अनंत कोट ब्रह्मांड नायक जगदाधार रुक्मिणी पांडुरंग परमात्म्यांच्या दरबारामध्ये उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, या भव्य उपस्थितीमध्ये या कीर्तन सेवेकरिता अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा स्वरूपाने लहान परंतु भावार्थाने अतिमहान अशा प्रकारचा अभंग निवडला म्हटल्यापेक्षा दिला असं म्हणावं लागेल. या महोत्सवाचे निमंत्रक ज्यांच्याद्वारा माझ्याकडे निमंत्रण आलं त्यांनी आजची वेळ दिली आणि जशी वेळ दिली त्याच्याबरोबर कीर्तनाचा अभंगही दिला. त्या आज्ञेनुसार
या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनातील एक विलक्षण अवस्था या अभंगामध्ये प्रगट करतात. अवस्था ही अंतरंग असते. अवस्था हे माणसाचं सर्वस्व आहे. ही अवस्था प्राप्त होत असताना आपण अवस्था कशी प्राप्त करून घेतली हे करत असताना, माणसामध्ये पाहिलं जात असताना, एकमेकाकडे पाहिलं जात असताना, संसारामध्ये माणसं अवस्थेकडे लक्ष देत नाहीत, व्यवस्थेकडे लक्ष देतात. कोणाची कशी व्यवस्था आहे, कोणाची कशी व्यवस्था आहे, कोणते कपडे घालतात, काय दागिने घालतात, काय वापरतात, कसं बोलतात, हे जे संसारातले बाह्य लक्षण आहेत, या व्यवस्थेकडे माणसाचं लक्ष असतं. आणि ही व्यवस्था सांगण्याची गरजच नसते, कारण व्यवस्था विशेष प्रकारे जगणारी माणसं व्यवस्था दाखवण्याकरता करतात. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाच्या जीवनामध्ये कमी अधिक व्यवस्था असावीच लागते. व्यवस्था म्हणजे ज्या सूक्ष्म देहाचं संरक्षण करणारा देह, त्या देहाच्या संरक्षणाकरता अवश्य असणारी सामुग्री, तिचं नाव आहे व्यवस्था. ती जरूर आहे, पण तेवढं म्हणजे माणसाचं सर्वस्व नाही. व्यवस्थेकरता जगतो तो पामर आणि अवस्थेकरता जगतो तो जिज्ञासू. जिज्ञासू अंतरंगातल्या अवस्थेकरता जगत असतो आणि पामर मनुष्य जो असतो तो व्यवस्थेकरता जगत असतो. व्यवस्थेचं साध्य जर पाहिलं, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हीच करी हाव संसारी. काहींची व्यवस्था चांगली असते, पण अवस्था मात्र अत्यंत हीन असते. काहींचं दोन्ही चांगलं असतं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, व्यवस्थाही उत्कृष्ट आणि अवस्थाही उत्कृष्ट. काहींचं दोन्ही निकृष्ट असतं. दैवाने अत्यंत दरिद्री प्राप्त झालेली असते, म्हणजे व्यवस्थाही नाही आणि अवस्थेचं तर नावच घ्यायचं कारण नाही. काहीच्या प्रकारामध्ये व्यवस्था खूप चांगली असते, पण अवस्था फार घसरलेली असते. इंद्राची काय व्यवस्था कमी आहे? हो, राहण्याकरता स्वर्ग, अमरावतीला राहणं, सगळे चांगले उपभोग, व्यवस्था फार चांगली, पण अवस्था सगळ्या अंगाला छिद्र पडली. ही अवस्था. सामान्य व्यवस्था असून अवस्था श्रेष्ठ असणं हे भगवत भक्तांचं लक्षण आहे. भगवत भक्तांच्या जीवनामध्ये व्यवस्थेला फारसं पाहिलं जात नाही. त्याने भाग्य निकिंचन. नाथ महाराज म्हणतात, मी वाचोनी ज्याचे गाठी, नाही फुटकी काचवटी. असं व्यवस्थेच्या बाबतीमध्ये उच्च विचाराची मंडळी लक्षच देत नाही, त्याचं आकर्षण नाही. आवश्यकता आहे पण आकर्षण नाही. काय म्हणून आवश्यकता? देह निर्वाह करता याची आवश्यकता आहे. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा. पण व्यवस्था म्हणजे मनुष्य नव्हे, अवस्था म्हणजे मनुष्य आहे.
शहाणी मंडळी अवस्थेकडे लक्ष देत असतात. एक छोटा दृष्टांत सांगून पुढे चालतो. राजा जनकाचा दरबार भरलेला होता. राजा जनक अत्यंत सत्वगुणी, ब्रह्मज्ञानाला, धर्मतत्वज्ञानाला आणि नीती तत्वज्ञानाला पुढे ठेवून ज्याची सत्ता असते त्याच्या सत्तेमध्ये सत्य असतं आणि तीच सत्ता जगामध्ये जगप्रसिद्ध होऊ शकते. राजा जनक या सर्वच पद्धतीने युक्त होता आणि असं सत्य तत्व जीवनामध्ये स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून तो नेहमी सत्संग करत होता. एक मोठा सत्संग भरलेला होता. सत्संगामध्ये विद्वान माणसं आलेली होती, खूप मोठी विद्वान. प्रत्येकाच्या डिग्र्या वेगळ्या वेगळ्या. कोणी मंडलेश्वर, महामंडलेश्वर, 108 महाराज, 1008 महाराज, अशा ज्या ज्या काही परमार्थातल्या उपाध्या, सगळ्या अशा प्रकारच्या उपाधीने युक्त असणारी मंडळी एकत्र आलेली होती. दरबार भरलेला होता. तत्वगुणदर्शाची चर्चा सुरू होती. इतक्यामध्ये राजा जनकाने सर्वांच्या पुढे अपेक्षा ठेवली की या सभेत माझे सद्गुरू हे देखील आपल्या दर्शनाकरता येत आहेत. विद्वान मंडळींना मनामध्ये आतुरता निर्माण झाली. राजाचे सद्गुरू म्हणजे किती असतील, काय असतील, कितीतरी धाडदिप्पाड असतील, कितीतरी त्यांच्या तेज असेल, कितीतरी वेगळे असतील, कितीतरी सुंदर असतील, कितीतरी डिग्र्या मिळवलेल्या असतील. अशा अनंत कल्पना घेऊन ते वाट पाहत असताना राजा जनकाचे सद्गुरू अष्टावक्र मुनी आणि त्यांचा दरबारामध्ये प्रवेश झाला. राजा जनकाने परिचय दिला, हे माझे सद्गुरू आहेत. सद्गुरू म्हटल्यानंतर सगळ्याच विद्वान मंडळींनी आपल्या तोंडाला पदर लावून हसायला सुरुवात केली. हे आणि जनक राजांचे सद्गुरू असे सगळे हसायला लागले. सगळे हसायला लागल्यानंतर अष्टावक्र मुनी सुद्धा त्यांच्याकडे पाहून हसायला लागले. एकमेकाकडे पाहून हसायला लागले. हसत असताना राजा जनकाला विचार पडला, आता याच्यामध्ये कोण कोणा करता आणि कशा करता हसतं हे काही आपल्याला कळीच नाही. शेवटी हास्यास्पद काय असतं हे इतर तत्वज्ञानी पुरुषांना विचारण्यापेक्षा आपल्या सद्गुरूंनाच विचारलं तर काय बिघडलं. राजा जनकाने विचारलं, महाराज ही सगळी मंडळी तुम्हाला पाहून हसतात, तुम्ही काय म्हणून हसता? अष्टावक्र मुनीने सांगितले, राजे मला असं वाटलं की तुमच्या दरबारामध्ये अतितत्वज्ञ महापुरुष एकत्र येतील, पण इथं आल्यानंतर मला दिसलं हे सगळे चर्मकाराच्या कुळातच जन्माला आलेले आहेत, ज्यांना चमड्याच्या पलीकडे काही दिसत नाही. असं हे वरवर पाहणारे आहेत आणि हे वरवर पाहणारे असल्यामुळेच माझ्या मनामध्ये हसू येऊ लागलं की यांचं ज्ञान कुठपर्यंत पोहोचलंय. मला याच्याकरता सांगायचंय, काही व्यवस्था पाहणारी असतात तर काही अवस्था पाहणारी असतात. वारकरी संप्रदाय व्यवस्थेपेक्षा अवस्थेला अत्यंत महत्व देणारा. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर तुकाराम महाराजांची व्यवस्था अत्यंत सामान्य अतिसामान्य होती. आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. येता चोर धाके, जवळ येता चोर धाके. जाऊ पुढे भिके, राखीती उतरे
ऐसी सांगा नांदणूक ऐसी सांगा नांदणूक ऐसी सांगा नांदणूक ऐसी सांगा आम्ही सदैव सुरते आम्ही सदैव सुरते घर राखी व्यवस्थेच्या बाबतीमध्ये अत्यंत सामान्य परिस्थिती, परंतु जगद्गुरु तुकोबा व्यवस्था सामान्य म्हणून स्वतःला सामान्य म्हणून घेण्याकरता तयार नव्हते. जे जीवन महाराजांना प्राप्त झालेलं होतं, जी अवस्था प्राप्त झालेली होती ती अत्यंत दुर्लभ अशा प्रकारची अवस्था प्राप्त झालेली होती. महाराजांचं अंतरंग जीवन आनंदाने उजळून निघालेलं होतं. अवघा झाला आनंद ही ज्यांच्या जीवनातली अवस्था, त्या अवस्थेच्या बाबतीमध्ये लोकांना आपली व्यवस्था दिसते पण अवस्था दिसत नाही आणि ती दिसण्यासारखी नाही. जोपर्यंत आपण आपली अवस्था लोकात सांगत नाही तोपर्यंत लोकांची आपल्याविषयी असणारी समजूत ही सामान्य असेल. ज्याच्याविषयी समजूत श्रेष्ठत्वती असते समाज त्यांच्याकडून खूप फायदा घेतो. आपली अवस्था उच्च असताना सुद्धा जगातली मंडळी आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, पण त्यांना माहित नाही आणि व्यवस्थेने जरी सामान्य असलो परंतु अवस्थेने फार बलवान होत. जे इतरांना शक्य होत नाही हे आम्हाला शक्य झालेलं आहे. तेव्हा आमची स्थिती काय आहे, आमची अवस्था काय आहे, दिसत असताना जसं दिसतो तसे आम्ही नाही. तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. जसं आम्ही दिसतो तसे नाही, पांडुरंगाने पुसा. आणि जर पांडुरंगाने सांगण्याचं नाकारलं तर नाईलाजाने आम्ही आमचं काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. जगद्गुरु तुकोबा आपली अवस्था अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त करतात. बळीयाचे अंकित
आम्ही बलवान झालेलो. कोणतं बळ यांना मिळालं? शारीरिक मिळालं, ऐंद्रिक मिळालं, मनोबळ मिळालं, बुद्धिबळ मिळालं, आत्मबळ मिळालं. कोणतं बळ मिळालं? शरीराचं जे बळ असतं ते बळ मिळवण्याकरता साधना वेगळी आहे. स्वभावतः जसं जसं माणसाचं आयुष्य वाढत असतं तसं तसं यांचं बळ आपोआपच कमी होत असतं. हे वाढत नसतं. वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो, प्रकार वेगळा. आवश्यकतेकरता, गरजेकरता बळ वाढवण्याचा प्रयत्न करतो. दृष्टी कमी झाली, दृष्टीचं बळ वाढवण्याकरता औषधी घालणे म्हणा, चष्मा लावणे म्हणा, हे कशा करता? डोळ्याचं बळ वाढवण्याकरता. ऐकू येत नसेल, मशीन कानामध्ये घालणं, कानाचं बळ वाढवण्याकरता. पुष्कळ वेळा असा प्रकार होतो की बळ वाढवता वाढवता इतकं बळ मावळून जातं की जगात काही शिल्लक राहत नाही की ज्याच्यामुळे बळ राहिलंच. सगळंच बळ मावळतं. प्रकृतीच्या द्वारा प्रकृतीचं वाढणारं बळ हे वाढत नसतं, ते संपत असतं. प्रकृतीच्या आश्रयाने प्रकृतीचं जर बळ वाढवायला लागू तर प्रकृतीचा नियम आहे, प्रकृती ही काही काळानंतर क्षयिष्णू असते, तिच्यात वाढ होतच नाही. फार झालं. विश्वामध्ये फक्त 7 अपवाद आहेत, त्याला चिरंजीव म्हणतात. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. एवढे अपवाद आहेत. याविना मात्र शारीरिक बळ टिकवता येत नाही, ते आपोआपच क्षयिष्णू असत. मनोबळ वापरत असताना, वाढवत असताना, मनोबळ हे माणसाच्या चिंतनाने वाढत असत. योगाच्यामुळे मनाचं बळ वाढतं. योगश्चित्त वृत्ती निरोधः. योगाच्या द्वारा मनोबळ वाढतं. याच्यानंतर पुढे बुद्धीचं बळ आहे, त्याला बुद्धिबळ म्हणतात. अलीकडे बुद्धिबळ हा शब्द वेगळ्या अर्थाने देखील वापरण्यात येतो. जुगार खेळणारी माणसं बुद्धिबळ वाढवतात. बुद्धीचं बळ म्हणजे सद्विचार निर्माण होणं, निश्चय निर्माण होणं. बुद्धीच्या बळाचं अंतिम तत्व जर कोणतं असेल तर परमात्मा हेच तिचं अंतिम तत्व आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. तेव्हा बुद्धीचं बळ, बुद्धिबळापेक्षा देखील आत्मबळ ज्याला म्हणतात ते असणं अत्यंत आवश्यक आहे. महाराजांच्या विधानामध्ये असा प्रकार आहे की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही बलवान झालो. कोणत्या दृष्टीने बलवान झाले तुम्ही? आणि बलवान होण्याची साधना कोणती? साधना पहिल्यांदाच तुकोबाराय सांगतात, बळीयाचे अंकित. जगामध्ये जो कोणी बळी आहे त्याचे आम्ही अंकित म्हणजे दास झालो, आणि दास झाल्यामुळे बलवान झालो. वास्तविक दास्यत्व स्वीकारणं भूषण आहे का दूषण आहे? कोणाचंही दास्यत्व जर स्वीकारायचं झालं तर त्याला भूषण म्हणता येत नाही, ते एक प्रकारचं दूषण आहे. त्याचं कारण असं आहे, माणसाची स्वभावता प्रवृत्ती उच्च अवस्थेकडे जाण्याची आहे, अधोस्थितीकडे जाण्याची माणसाची वृत्ती नसते. स्वभावता माणसाला गरीब व्हावं वाटतं का श्रीमंत व्हावं वाटतं? श्रीमंत व्हावं वाटतं. नोकर व्हावं वाटतं का मालक व्हावं वाटतं? मालक व्हावं वाटतं. अज्ञानी व्हावं वाटतं का ज्ञानी व्हावं वाटतं? ज्ञानी व्हावं वाटतं. गुरु व्हावं वाटतं का शिष्य व्हावं वाटतं? निश्चित स्वभावतः शिष्य होण्याचं मनात येत नसतं, गुरुच व्हावं वाटतं. आता काही जगात गुरु असतात, काही देशात गुरु असतात, काही जिल्ह्यात गुरु असतात, राज्यात गुरु असतात, काही तालुक्यात गुरु असतात, काही गावात गुरु असतात.
कुणाचं गुरुत्व बाहेर नाही चाललं तर कमीत कमी आपल्या घरी तरी गुरुच असतात. विठ्ठल सांगण्याचा उत्तर तसा की जीवनामध्ये ऊर्ध्व गती अपेक्षित आहे, अधोगती अपेक्षित नाही. असं असताना मालक होण्याच्या ऐवजी तुकोबारायांना हौस वाटते की आम्ही दास झालो, अंकित झालो. अंकित होणं म्हणजे ताब्यामध्ये राहणं. सामान्य माणसं ताब्यामध्ये राहणं सुद्धा पत्करत नाही. ताब्यात राहणं हे खऱ्या अर्थानं दुःखाचं मूळ आहे. स्वायत्तता हे सुखाचं साधन आहे आणि परायत्तता हे दुःखाचं साधन आहे. श्रीमद भागवतामध्ये चिंतन आहे. गाम दुग्ध दोहाम सतेंच भार्या देहम पराधीनम सत्प्रजांच वित्तंत तीर्थी कृतमंगवाचम हे नाम मया रक्षति दुःख दुःखी. पराधीनासी सुख आहे म्हणे तो केवळ. जो पराधीन झालेला आहे तो कोणत्याही अवस्थेमध्ये दुःखी असतो. तुकोबारा म्हणतात आम्ही मात्र असा प्रकार झाला, जगामध्ये जे काही बलवान आहेत त्यांच्या अधीन झालो. कोण बलवान आहेत? माणसाला बळ लवकर कळत नाही तर त्याचं आश्रय कोण आहे ते काय करणार आहे? बळ म्हणजे शक्ती. शक्ती ज्याच्याकडे आहे असा तो बलवान. अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. त्या शक्तीमध्ये आपल्या जीवनामध्ये अपेक्षित काय आहे? जी शक्ती मिळाल्यानंतर माणसाला केव्हाही पारतंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही अशी अवस्था निर्माण होणं त्याचं नाव आहे शक्ती. जीवत्व दशा प्राप्त झाल्यानंतर जीवा त्याला म्हणतात की ज्याने आपली शक्ती गमावली आहे तो जीव. जीवाला कोणतीही शक्ती नसते. पाहण्याची शक्ती नाही, चालण्याची शक्ती नाही, बोलण्याची शक्ती नाही, ऐकण्याची शक्ती नाही. कोणतीही शक्ती नसणं हे जीवत्वाचं लक्षण आहे. जीवात्मा आंधळा होतो, पाहण्याची शक्ती नाही. असोनी हात पाय डोळे झालो आंधळा. सगळं असताना आणि आंधळे झालो, दिसत नाही. अगोदर पाहत होतो पण पुन्हा मात्र आंधळे झालो. देखत होतो आधी मागे पुढे सकळ. मग त्यांनी सांगितलं बाबा मग मी असं करतो, माझं आयुष्य तुम्हाला देतो. आणि जेव्हा मुलाने आयुष्य दिल्यानंतर ययाती पुन्हा 100 वर्ष जगला म्हणतात. आयुष्याची शक्ती त्याने संकल्पाने दिली. धर्मशक्ती संकल्पाने प्रदान करता येते, परंतु बाकीच्या शक्ती मात्र इच्छेनं प्रदान करता येत नाही. ज्याच्यामध्ये संकल्प शक्ती आहे तोच आपली शक्ती देऊ शकतो. शक्तीचे 3 प्रकार आहेत. एक संकल्प शक्ती, दुसरी इच्छा शक्ती आणि तिसरी कर्मशक्ती. आम्ही मृत्यू लोकामध्ये जगत असतो ते कर्मशक्तीमुळे जगतो. त्याला दुसऱ्या शब्दामध्ये प्रारब्ध म्हणतात. प्रारब्धाच्या द्वारा जे मिळेल ते आपण भोगत असतो. प्रारब्धाच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. मनसा चिंतितम कार्यम दैवमन्यत्र चिंतयेत. मनाने एक चिंतन करावं नाही, दैवाने एक चिंतन करावं. त्याचं कारण आहे कर्माची शक्ती जर आपल्या विरुद्ध असेल तर आपल्या जीवनामध्ये पूर्णता प्राप्त होत नाही. प्रारब्धेची भरे जन जो प्रारब्धेची जोडे धन. प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान.
प्रारब्ध प्राप्त विषयामध्ये माणसाला जावं लागतं. थोडी त्याच्यामध्ये धर्मशास्त्राने सोय केलेली आहे. प्रारब्धामध्ये जर पुत्र प्राप्ती नसेल तर पुत्र कामेष्टी यज्ञासारखं अति उग्र पुण्य कर्म का केलं मग पुत्राची प्राप्ती होते. अत्युत्कट पुण्य पापय इहैव फलमश्नुते. अति उत्कट पुण्य केलं किंवा अति उत्कट पाप जर झालं तर प्रारब्धाचे नियम सोडून त्याचा भोग माणसाला मिळतो. दुसरी इच्छाशक्ती. इच्छाशक्ती ही संतांच्याकडे असते. संत जेव्हा एखादं कार्य करतात ते कर्मानं कार्य करत नाहीत, आपल्या इच्छेनं कार्य करतात. मृत्यू लोकावर यावं वाटलं मृत्यू लोकावर ते जन्म घेतात. आम्ही वैकुंठवांशी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत येतात आणि आपल्याला यावं लागतं. हा कर्माचा पराधीनपणा आहे. तेव्हा संत जगामध्ये जगत असताना इच्छाशक्तीनं जगतात. त्यांच्याकडे इच्छाशक्ती फार प्रबळ असते. इच्छाशक्तीचा परिणाम असा असतो संतांची इच्छाशक्ती असते आणि इच्छाशक्ती असल्यामुळेच त्यांना हे म्हणणं शक्य आहे घेईन मे जन्म याजसाठी देवा तुझे चरण सेवा साधावया सुखी घेऊ जन्मांतरे. इच्छाशक्ती असल्यामुळे अशी प्रतिज्ञा करतात. आणि तिसरी शक्ती संकल्प शक्ती आहे. परमात्म्याकडे संकल्प शक्ती आहे. त्याचा संकल्प त्या झाला प्रसवता. भगवान जेव्हा विश्व निर्माण करतात आणि विश्वामध्ये बदल करण्याच्या वेळेला केवळ संकल्पाच्या द्वारे जगात बदल होतो. घडी मोडी हिरा मात्रे पाप पुण्य संचिता ही परमात्म्याची संकल्प शक्ती आहे. असं संकल्प शक्तीने बदलण्याची ज्याच्यात शक्ती असते तो परमात्मा. महाराज म्हणतात आम्ही त्याचे अंकित झालो. दास होत असताना कोणाचं दास व्हावं? जो सर्व समर्थ आहे त्याचं दास व्हावं. तयाचे कुतरे होता भले देशोदेशी धाक गयाच्या उत्तरे. देशोदेशी धाक गयाच्या उत्तरे. तयाचे कुतरे होता भले. यांचं दास्यत्व करावं. कोणाचं दास्यत्व करावं? जो बलवान आहे त्याचं दास्यत्व करावं. भक्तराज प्रल्हादाला हिरण्यकश्यपने विचारलं प्रल्हादा एवढ्या यातना देऊनही तू मरत नाहीस, कोणाचं बळ आहे तुझ्या मागे? प्रल्हादाने सांगितलं बाबा ज्याच्या बळाने तुम्ही मारण्याचा प्रयत्न करता त्याच्याच बळाने मी जगतो. म्हणजे असं कुठं शक्य आहे का? मारणाऱ्या करता एकाचं बळ आणि मरणाऱ्या अमर होण्याकरता त्याचंच बळ, असं कुठं शक्य असतं का? भक्तराज प्रल्हाद म्हणतात असंच शक्य आहे. कारण का? सवय बलम बलिनांच्या परेशम. विश्वातल्या सगळ्या बलवानापेक्षा तो श्रेष्ठ बलवान आहे आणि त्याच्या बलाने तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्याच बळाने मी अमर आहे, कारण मी त्याचं दास्यत्व पत्करलेलं आहे, त्याचे अंकित झालेलो आहे.
शास्त्रामध्ये 9 प्रकारची जी भक्ती आहे, त्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये दास्य भक्तीचा जो महिमा आहे, तो दास्य भक्तीचा महिमा एका अर्थाने या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी प्रगट केलेला आहे. जगात सर्वात बलवान पांडुरंग परमात्मा आहे. जेवढे काही बलाची केंद्र आहेत ती सगळी केंद्र इथूनच आहेत. भगवान परमात्म्याचे दशावतार म्हणा, अनंत अवतार म्हणा, प्रगट होण्याचं स्थान भगवान पंढरीश. नामदेव महाराज त्याच्याकरताच अनुभवातून सांगतात, आम्ही पांडुरंगाला पाहिलं म्हणजे कोणाला पाहिलं? अवताराच्या राशी त्वा उभा विटेवरी, अवताराच्या राशी त्वा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्मसहित हरी, शंख चक्र गदा पद्मसहित हरी. शंख चक्र पद्मसहित हरी, तुकोबाराय बोलतात, येथोनी अवतार मत्स्य कुर्मादे सुकर. जेवढे भगवंताचे अवतार आहेत तेवढे इथूनच आहेत. थोडं माफी मागून बोलतो, सगळ्या विद्वानांचा वर्ग आहे. वेदांत शास्त्रामध्ये 6 अनादि पदार्थ सांगितले. त्यांची ब्रह्मज्ञानाची दृष्टी होती आणि म्हणून त्यांनी 6 पदार्थ सांगितले. त्यांना जर भक्तीची दृष्टी असती ती त्यांनी 7वं हे सांगितलंच असतं, भगवान पांडुरंग परमात्मा अनादि आहेत म्हणून. सांगण्याचा माझा मुद्दा असा, अशी बलवानाची जी शक्ती उटीवर उभी असणारी त्यांच्या अंकित आम्ही झालो आणि अंकित झाल्यामुळे बलवान झालो. बरासा याच्यावर विचार आहे. जो दास असतो तो खऱ्या अर्थाने दासच राहत असतो, तो बलवान होत असतो असं नाही. कारण मालक आपल्या दासाला दासच ठेवत असतो. व्यवहारामधले जे मालक असतात ते मालक दासाला दासच ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. कारण तो जर मालक झाला तर मग आपल्याला दासाची सोय काय? हे कापट्य व्यवहारामध्ये असत. तुकोबारा म्हणतात आम्ही बलवान झालो, इतके बलवान झालो की ज्याची शक्ती घेऊन आम्ही बलवान झालो त्याच्यापेक्षा सुद्धा आम्ही बलवान झालो. ज्याची आम्हाला शक्ती मिळते ना त्याला सुद्धा शक्ती देण्याची शक्ती आमच्यात आली. घेगा देवा आशीर्वाद आमच्या नांद भाग्याने. हो, असं काही काही वेळेला घडतं. ज्यांची शक्ती घ्यायची त्याच्यापेक्षा सुद्धा शक्ती घेणारे बलवान असतात. उन्हाळ्याचे दिवस असावे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळवंटात डोक्यालाही काही नाही आणि पायातही काही नाही, अशा अवस्थेमध्ये चालण्याचा प्रसंग यावा. वर डोक्यावर सूर्याची किरण चटकतात आणि पायाला वाळू देखील चटकते.
प्रत्यक्षात सूर्याची किरण डोक्यावर चटकत असताना सुद्धा दोघांचं जर प्रमाण काढलं तर डोक्यावर प्रत्यक्षात सूर्याची किरण अधिक चटकतात का वाळू अधिक चटकते? वाळूच अधिक चटकते. वास्तविक वाळू स्वतः उष्ण नाही, सूर्याची उष्णता उसनी घेतली आणि उसनी घेऊन तिनं परावर्तितपणा असा केला की त्याच्यापेक्षा प्रताप दाखवला. विठाला भगवत भक्त परमात्म्यापेक्षा देखील बलवान होतात. तुकोबारा म्हणतात आम्ही असे बलवान झालो. एकदा का माणसाच्या अंगामध्ये बळ आलं शांत राहत नसतात माणसं. काही ना काहीतरी बळाचा वापर करतात. दुर्जनाच्या बळाच्या वापराची दिशा वेगळी आणि सज्जनांच्या बळाच्या वापराची दिशा वेगळी. सज्जनांचं बळ कशा करता असतं? ज्ञानाय दानाय च रक्षणाय, ज्ञान देण्याकरता, रक्षण करण्याकरता. सज्जन माणसाचं बळ याच्या करता असतं आणि दुर्जनाचं जे बळ असतं ते दुसऱ्याच्या नाशा करता असतं, जेणेकरून दुसऱ्याचा घात होईल अशा प्रकारची प्रवृत्ती ज्या बळामध्ये ते दुर्जन असतं. तुकोबारा तुमच्या जीवनामध्ये देवाचं बळ प्राप्त झालं तुम्हाला, पण त्या बळाचा तुम्ही वापर करत असताना कोणता वापर केला तो वापर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. आतापर्यंत अनंत जन्मच्या जन्म ज्या संसाराने आम्हाला तुडवत आणलं होतं, पण इथून पुढे मात्र आम्ही त्याचा मोबदला असा घेतला की आम्ही आता त्याला लाथाळायला लागलो. कशामुळे? बळ प्राप्त झालं म्हणून लाथाळायला लागलो. त्याचा परिणाम आम्ही मार दिला. तो कोणाला मार दिला? केला षडउर्मीचा मार. बळाच्या द्वारे ज्या षडउर्मी आतापर्यंत जीवपणाचं दुःख भोगवायला लागत होत्या त्या षडउर्मी आम्ही नष्ट केल्या. षडउर्मी नष्ट होण्याकरता जोपर्यंत भगवान पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व खऱ्या अर्थानं जीवनात स्वीकारलं जात नाही आणि परमात्म्याची शक्ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संसाराच्या या षड उर्मीला दूर करण्याची शक्ती मिळत नाही. काही व्यवहारामध्ये अशा गोष्टी असतात. एक म्हण आहे, काही दिवस सासूचे आणि काही दिवस सुनेचे. कालाच्या ओघामध्ये म्हण बदलावी लागेल, कारण सध्या असं पार्टिशन शिल्लकच राहिलेलं नाही. आमचं असं झालं, आता लाताळलेला संसार, ज्या संसाराने अनंत जन्म आम्हाला लाथडत आणलं,
पण आम्ही मात्र त्याला थोडं लागलो. षड उर्मीचा मार शरम उर्मीला नष्ट करू लागलो. वृत्तीमध्ये जेव्हा उर्मी निर्माण होते, ती उर्मी खऱ्या अर्थानं संसाराचं स्वरूप आहे. षड उर्मी सुखे हाणितल्या लाथा. उर्मी कशाला म्हणतात? जेव्हा चित्ताची सम अवस्था नष्ट होते आणि मनामध्ये विषमता निर्माण होऊन वेग वाढतो, त्याचं नाव आहे उर्मी. विठ्ठल विठ्ठल. उर्मी आणि उर्वी एकाच शब्दाचा बदल आहे. उर्वी म्हटलं की पृथ्वी, आणि उर्मी म्हणजे चित्ताची एक वाढलेली विकाराची अवस्था, त्याला उर्मी अशा प्रकारचं म्हणतात. परमात्म्याची भक्ती करत असताना जेव्हा ही उर्मी संपत असते, तेव्हा चित्ताची सम अवस्था प्राप्त होत असते. उर्मी निर्माण होण्याचे 6 कारण शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पहिलं कारण शोक, दुसरं कारण मोह, तिसरं कारण क्षुधा, चौथं कारण तृषा, 5वं कारण जन्म आणि 6वं कारण मृत्यू. विठ्ठल विठ्ठल. हे 6 चित्ताचे वेग आहेत. मनाच्या इच्छेच्या विरुद्ध का घडलं आणि प्रिय वस्तूचा का वियोग झाला की अंतःकरणामध्ये शोक निर्माण होतो. शोकामध्ये वृत्तीचा वेग वाढतो, त्याला उद्वेग म्हणतात. आणि उद्वेग का वाढला की संसार आपल्याला ताब्यात घेतल्याशिवाय राहत नाही. परंतु जेव्हा भगवंताचं दास्यत्व जीवनामध्ये मिळालं, त्याच्यानंतर मात्र कोणाविषयी शोक व्हायला तयार नाही. भक्त श्रेष्ठ अर्जुनाचा शोक परमात्म्याच्या 1 तासाच्या उपदेशामध्ये कायमचाच नष्ट झाला. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. शोकच गेला. व्यापक वृत्ती होत असते. जेव्हा व्यापक वृत्ती निर्माण झाल्यानंतर शोक कोणाचा, कशा करता शोक करायचा? अवघे आपुलेच याता. शोक केव्हा निर्माण होत असतो? जेव्हा द्वैताची वृत्ती निर्माण होते, मर्यादा जीवनामध्ये लक्षात येतात आणि तेव्हा आपलं काहीतरी हरवलंय, आपल्यापासून काहीतरी गेलंय असं मनाला सारखं भेडसवत असतं, तेव्हा शोकाची वृत्ती निर्माण होत असते. याच्यामध्ये व्यापक बुद्धी निर्माण होत असते. परमात्म्याच्या दास्यत्वातून हे विश्वाची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, असा व्यापक जर झाला तर तत्र को मोहः कशोकः एकत्व मनुपश्यतः. उपनिषदामध्ये चिंतन आहे की जो जगामध्ये एक रूपपणा पाहतो, भगवंताच्या दास्यत्वाचा परिणामच आहे की जो देवाचा दास होतो तो देवाशी एकरूप होतो, आणि एकरूप झाला की जगाचं देखील त्याचं एकीकरण होतं. परमात्म्याचं एकीकरण की त्याच्याबरोबर जगाचं देखील एकीकरण. जगदाकारे झाले जाना आता लागण
परमात्मामुळे शोकही गेला आणि मोहही गेला. कोणाचा मोह निर्माण होणार? म्हणून मोह निर्माण होण्याकरता वृत्ती अज्ञानी लागते. मोह निर्माण होण्याकरता आकर्षण लागतं आणि मोह निर्माण होण्याकरता मर्यादित लागतात. विठ्ठल विठ्ठल. लाताळलेला संसार केला षडउर्मीचा मार. पण चिंतन पाहत असताना महाराजांच्या आगमनानंतर पुढच्या विषयाकडे वळत आहोत. भगवत भक्त दास्यत्व स्वीकारल्यामुळे एवढा समर्थ होतो की तो संसारावर लाथा मारतो. लाथा मात्र मेलेल्या नव्हे, जिवंत. मेलेल्यावर लाथा मारणं हा प्रकार वेगळा. लाथ मारल्यानंतर काय होत असतं आपल्याला महाभारतातलं चिंतन लक्षात येण्यासारखं आहे. अभिमन्यूला जेव्हा खाली पडल्यानंतर मारलेली लाथ अर्जुनाने पाहिली तेव्हा अर्जुनाच्या अंतःकरणातलं शूरत्व अधिक वाढलं. पुढचा मला इतिहास सांगायचा नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, परमात्मा दास्यत्वामुळे आम्ही या संसाराला लाथा मारल्या. केला षडउर्मीचा मार. षडउर्मीमध्ये शोक आणि मोह या 2 उर्मीचं आपण चिंतन आतापर्यंत केलं. याच्यानंतर आणखीन 4 उर्मी राहिल्या. दुसऱ्या 2 उर्मी क्षुधा आणि तृषा, भूक आणि तहान या देखील उर्मी आहेत. कारण या उर्मी निर्माण झाल्यानंतर सगळंच विसरतं. या उर्मीचा नाश केला तरच मनुष्य सावध राहतो असा इतिहास सांगितला जातो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या साधुत्वाचा प्रभाव काशीपर्यंत पोहोचला आणि एक महान विद्वान नाथ महाराजांच्या भेटीकरता आवर्जून पैठणला आले. आल्यानंतर त्यांनी असं ठरवलं, नाथ महाराजांचं घर विचारायचं नाही, अशी परीक्षा घेऊनच स्वीकारायचं. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर जे देतात तेच नाथ महाराज. सकाळची वेळ होती, 10-10:30 वाजले होते. त्यांनी एक प्रश्न निर्माण केला आणि तो प्रश्न घेऊन ते दारोदार फिरू लागले. आता सगळे विद्वानच माणसं. ज्ञान का म्यान क्या है. विद्वान माणसं असल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून उत्तर द्यायला सुरुवात केली. ज्ञानाचं म्यान बुद्धी आहे. चांगली बुद्धी असली तर ज्ञान राहील, नाही तर बुद्धी निर्बुद्ध माणसाकडे ज्ञान कुठलं. त्यांचं समाधान व्हायचं नाही, पुढे निघायचं. बोलो, ज्ञान का म्यान क्या है. त्यांनी सांगायचं वैराग्य ज्ञानाचं म्यान आहे. अनेक प्रकारच्या बुद्धी चालून भिन्न 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 उत्तर येऊ लागली. परंतु त्या विद्वान गृहस्थांनी ठरवलं होतं की जिथे माझ्या मनासारखं समाधान होईल आणि माझ्या मनाचं समाधान जिथे झालं तेच नाथ महाराजांचं घर. दुपारचे 11 वाजले होते आणि तिथे नाथ महाराजांच्या अंगणामध्ये क्रमप्राप्त आल्यानंतर त्यांनी तोच प्रश्न केला. बोलो, ज्ञान का म्यान क्या है. नाथ महाराजांनी आपल्या सेवकाला सांगितलं, स्वयंपाक घरामध्ये जा, 2 पोळ्यावर भाजी घे आणि आणून यांना दे. यांना सांगावं ये ज्ञान का म्यान है. कारण हे असलं तर सगळं सुचत असतं, हे नसलं तर काही सुचत नाही. भर गया दरा तो कूदने लगा बिचारा. सांगण्यात येतील तसा क्षुधा आणि तृषा हे जे प्राणाचे धर्म आहेत ते अनिवार्य धर्म आहेत. कोणी असो त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी आवश्यक अशा प्रकारच्या जाणवतात. वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब म्हणायचे, तुका म्हणे संन्यासी माध्यानासी तोंडवासी. हे गाथेमध्ये बघू नका म्हणायचे. सांगण्यात येते तसा क्षुधा तृषा या ज्या उर्मी आहेत त्या उर्मी माणसाच्या जीवनामध्ये बुभुक्षुत किम न करोति पापम. भुकेलेला मनुष्य काय पाप करू शकणार नाही, या उर्मी आहेत. आणि त्या उर्मीच्या ताब्यात आम्ही आतापर्यंत होतो. प्रभूच्या शरण गेल्यानंतर मात्र या उर्मी आमच्या शिल्लक राहिलेल्या नाही. भुकेवर आणि तहानेवर आम्ही मात केली. कशी मात केली? प्रभूच्या आनंदामध्ये. नाठवे हे भूक तहान काही
तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, ना ठेवे भूक तहान काही. ज्ञानोबा सुंदर चिंतन सांगतात. सांगे अमृताचा निर्झर, परसवे जयाचा जठर, तया क्षुधा तृषेचा आडदर कहीच नाही. ज्याच्या जठरामध्येच प्रत्यक्षात अमृताचा झरा लागला. आता भूक कोणाला लागायची, तहान कोणाला लागायची. तसा प्रभूच्या दास्यत्वामुळे आम्हाला आता क्षुधा तृषा राहिल्या नाहीत. त्यांच्यावर आम्ही लाथ मारली, त्यांची पर्वाच केली नाही. लाथ मारणं याचा अर्थ परवा न करणं. तुकोबाराय आणखी दोन गोष्टीचा निषेध दाखवतात. षड उर्मीमध्ये शेवटच्या उर्मी दोन राहिल्या. एक जन्माची उर्मी आणि दुसरी मृत्यूची उर्मी. सर्वसाधारणपणे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार अशा प्रकारच्या उर्मी सांगितल्या जातात. या उर्मी नव्हे, हे विकार आहे. आणि उर्मी शोक, मोह, क्षुधा, तृषा, जन्म आणि मृत्यू या 6 जणाला उर्मी अशा प्रकारचं म्हणतात. शेवटच्या ज्या 2 उर्मी आहेत तुकोबारा म्हणतात आम्ही त्यांच्यावरही देखील लाथ मारली. जन्माची उर्मी शिल्लक ठेवलं नाही. आम्ही जन्माच्या ताब्यात नाही, जन्म आमच्या ताब्यात. आम्ही मृत्यूच्या ताब्यात नाही, मृत्यू आमच्या ताब्यात. ज्याला ताब्यात घेणं एका अर्थानं त्याच्यावर सत्ता गाजवणं. सत्ता गाजवणं म्हणजेच लाथाडणं. जन्मावर आम्ही सत्ता गाजवली. ज्यावे नाही आम्हा मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. आम्हाला जन्मावं लागत नाही आणि मरावं लागत नाही. अशी कोणती सत्ता की आम्हाला बळजबरीने जन्म देईल, आणि अशी कोणती सत्ता आहे की जी आम्हाला बळजबरीने मृत्यूच्या दाढेमध्ये ढकलेल? कोणतीही सत्ता नाही. म्हणून आमची अशी अवस्था झालेली आता की जन्म मृत्यूवर देखील आम्ही मात केली. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता. राहिलो अनंताचे पायी, राहिलो अनंताचे पायी. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, सांडी मांडी मागे केल्या भरोवरी. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. यांच्यावर आम्ही मात केली. महाराजांना जेव्हा मृत्यू लोकाला सोडावं वाटलं तेव्हा त्याने मृत्यू लोक सोडला. तुकोबारायांचं वैकुंठ गमन त्यांच्या इच्छेप्रमाणे. शोधिताची नये म्हणून आठवितो पाय, आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा. म्हणून मृत्यूवरही लाथ, जन्मावरही लाथ. सगळ्या गोष्टी स्वाधीन. आतापर्यंत आम्ही यांच्या स्वाधीन होतो,
पण आता असा बदल झाला, आमच्या स्वाधीन हे लाताळलेला संसार केला षडउर्मेचा मार. वेळेचं भान लक्षात घेऊन भावार्थ झाला समजून भगवत चिंतन करू. उरलेल्या 2 चरणाचा विचार निश्चित केलेल्या वेळेमध्ये करू. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय 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 विठोबा रखुमाई. लाताळलेला संसार केला षडउर्मेचा मार. वारकरी संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे मध्ये चाल म्हणण्याची जन्मसिद्ध परंपरा आहे आणि ती परंपरा कीर्तनकाराने हिरवून घेऊ नये. परंतु महाराजांची आज्ञा आली, मग त्यांनी परवानगी दिल्यानंतर घ्यायला काय हरकत आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या विशेषत्व बल प्राप्त झाल्यानंतर झालेल्या व्यवहाराचं चिंतन, अवस्थेचं चिंतन तुकोबाराय सांगतात. आम्ही परमात्म्याच्या दास्यत्वामुळे बलवान झालो आणि त्या बलवानाची काही लक्षणं तुकोबाराय सांगतात. संसारावर लाथा मारल्या, उर्मीचा नाश केला आणि उर्मीचा नाश केल्यानंतर संसारामध्ये जगत असताना पहिलं संसारातल्या काही वस्तूच्या अधीन जगत होतो, पण आता मात्र आमच्या अधीन त्या वस्तू आहेत. कोणत्या कोणत्या त्याचा निर्देश महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात केलेला. संसारात आतापर्यंत अनेकाच्या हातामध्ये जे माझं जीवन होतं, जेणे पराधीनानिका हाती दृढपाशी बहु बांधलो संचिती प्रारब्ध क्रियमान सांगाती बोवंडिती सत्ता आपुलिया यांच्या ताब्यामध्ये मी होतो. पण आता मात्र मी कोणालाच किंमत द्यायला तयार नाही, यांच्या बंधनात राहायला तयार नाही. त्याच्यामध्ये पहिला नंबर लोक वासना ज्याला म्हणतात. अभंगामध्ये जन हा शब्द तुकोबारांनी वापरला. लोक वासना, देह वासना आणि वित्त वासना या 3 प्रकारच्या वासनेला काहीही किंमत दिली नाही. आता आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा थारा देत नाही. संसारामध्ये माणसाला कोणतं ना कोणतं तरी बंधन नसलं तरी कमीत कमी जनाचं बंधन असतं. लोका करता का होईना, परंतु माणसाला काही गोष्टी कराव्या लागतात, ज्याला लोकांची भीड असं म्हणतात. महाराज म्हणतात आम्ही आता त्यांच्याकडे पाहण्याचं सोडून दिलं, त्यांची किंमत आमच्यात नाही. याच्यानंतर जन तन देहाची किंमत नाही. देहाची का किंमत नाही? परमात्म्याचं दास्यत्व केल्यानंतर आपण परमात्म स्वरूप झालो. हा देह आता तुच्छ आहे.
या देहावर प्रेम करायचं कारणच उरलेलं नाही, कारण तो प्रेमास्पद राहिलेला नाही. जगातलं खरं प्रेम जर भोगायला मिळतं तर जे आतापर्यंत खोटं प्रेम ज्याच्यावर आम्ही पाहिलं त्याला आम्ही आता तुच्छ अशा प्रकारचं मानलं. त्याचं सर्वस्व आम्हाला कळालं. जेव्हा योग्य ज्ञान होत असतं तेव्हा अज्ञानाची किंमत माणसाला कळत असते. खरा घोडा कळाल्यानंतर काठीचा घोडा मनुष्य कधी हातात घेऊ शकत नाही. तसाच प्रकार आहे. यामुळे याच्यावरचं आमचं प्रेम उडालं आणि धनावरचं प्रेम उडालं. आम्ही एकच धन पाहिलं, धन घरी पांडुरंग अभंग हे सरे ना, असं न सरणारं धन. जुन्या काळातलं किती लुटलं तरी संपत नाही असं अविनाशानंद घन हे धन आम्हाला मिळालं. आणि मग मिळाल्यानंतर दुसऱ्याची काय किंमत मिळणार आहे आम्हाला? कशाला आम्ही निश्चित चांगलं समजू? लाताळीला संसार केला षड उर्मीचा मार. महाराजांना एक महत्वाचा प्रश्न पुढे केला. महाराज, एवढं मोठं तुम्ही सगळ्यातून बाजूला आले, माणसाला कुठे ना कुठेतरी किंमत देऊन नाईलाजाची का होईना पण तो गौण किंमत देऊन राहावं लागतं. इतकं निर्भीडपणाने तुम्ही सगळ्याचा निश्चित करू लागले. लाथा मारल्या काय, उर्मीचा नाशच केला काय, आणि कवडी इतकी किंमत यांची केली काय? एवढा मोठा तुम्ही उच्छेद करता. पाण्यात राहून माशाशिवाय राहता मृत्यू लोकामध्ये, आणि मृत्यू लोकातल्या सगळ्याच गोष्टीला तुम्ही नावं ठेवता, त्यांचा उच्छेद करता. खरं सांगायचं म्हणजे मग तुम्हाला राहणं सुद्धा अवघड होणार आहे. या सगळ्यांचा एवढा कडाडून जर तुम्ही विरोध करता, यांच्यापेक्षा जर बलवान होता तर तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये राहण्याची जागा सुद्धा मिळणार नाही. महाराज म्हणतात नाही मिळाले तरी चालेल, कारण आमचं राहण्याचं ठिकाण मृत्यूलोक नव्हे, ते कोणत्या अवस्थेचं आहे ते महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. भगवत भक्तीचा महिमा असा की भगवत भक्त मुक्तीपेक्षा देखील पुढे जातो. ब्रह्मज्ञानाचं अंतिम स्थान मुक्ती आहे, आणि मुक्तीपेक्षा देखील स्थिर भक्तीमध्ये प्रेमामध्ये राहणं हे भगवंताच्या दास्य भक्तीचं गंतव्य स्थान आहे. म्हणून पंचम पुरुषार्थ ज्याला म्हणतात तो पंचम पुरुषार्थ आमच्या जीवनामध्ये स्थिरावलेला आहे. वारकरी संप्रदायाची संपूर्ण बैठक या पंचम पुरुषार्थावर आहे. चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैशी असं भगवत भक्तीचं स्थान आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे. त्याचा परिणाम आम्ही या विश्वात संपूर्णपणे बलवान झालो. एवढं बलवान झालो की ज्याच्यामुळे बलवान झालो त्याच्यापेक्षा सुद्धा बलवान झालो. छोटासा दृष्टांत आठवला. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य धुंडा महाराज सांगायचे,
एका राजधानीच्या बाजूला वाघ आला होता म्हणतात. तो हिंसकच, राजा स्वतः अहिंसक, ठार मारण्याची काही तो आज्ञा देतच नव्हता. शेवटी त्याने एक असं सर्क्युलर काढलं की जो कोणी जिवंत वाघ पकडून आणेल त्याला 1 किलो वजनाचा चांदीचा तोडा अर्पण करण्यात येईल. कोण मोकळा आहे? वाघमारे आडनावाचे पुष्कळ होते, परंतु मारण्याची इच्छा किंवा पकडण्याची इच्छा अजिबातच करत नव्हते. 4-2 दिवस गेल्यानंतर एका म्हाताऱ्या माणसाने लहानपणी कुठंतरी बसून बैठकीत काही गोष्टी ऐकलेल्या होत्या. त्या ऐकलेल्या गोष्टीपैकी एक गोष्ट त्याला आठवली आणि त्या बैठकीमध्ये त्याने असं ऐकलेलं होतं की वाघ पकडायचा जर झाला तर त्याला कानामध्ये तो कच्चा असल्यामुळे वाघाचे का कान पकडले की वाघ सामर्थ्यहीन होतो. अशी वाघ पकडण्याची पद्धती आहे. कृपा करून कोणीही प्रयोग करून पाहू नका. पाहिलं तर त्याला जबाबदार मी नाही, कारण मी प्रयोग केला नाही, पण ऐकलंय. त्याला ते ऐकलेलं होतं, त्याने ते ठरवलं. दुपारच्या वेळेला एक वाघ जाळी, तो वाघ झोपलेला होता. हा मनुष्य मागावून गेला आणि वाघाचे कान पकडून त्याने उडत उडत राजवाड्यापर्यंत आणला. पिंजरा बनवलेलाच होता, त्या पिंजऱ्यामध्ये त्या वाघाला ढकललं. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. वाघाची दहशत गेली. त्याची मिरवणूक काढली. मोठा समारंभ दरबार भरवला आणि 1 किलो वजनाचा चांदीचा तोडा त्याला दिला. अलीकडच्या शब्दात त्याला राष्ट्रीय पुरस्कार म्हणतात. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मग त्याचे फोटो वर्तमानपत्रात, बातम्या, जिकडे तिकडे त्याचा उदो 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 होऊ लागला. 4-8 दिवस परगावी गेलेला त्याचा अत्यंत जिवलग मित्र त्याला बातमी समजल्यानंतर त्याचं अभिनंदन करण्याकरता मुद्दाम त्याच्या घरी गेला. एक फुलाची माळ हातामध्ये, पेढी घेऊन त्याच्या गळ्यात फुलाची माळ घातली, हातावर पेढी दिली. त्याचं यश मिळालेलं पाहून त्याला तो प्रेमाने बोलू लागला, काय तू पुरुषार्थ केलास, काय तुझ्याविषयी आनंद, कडकडून मिठी मारली. तुझं यश काय, माझं यश काय, तुझा आनंद काय, माझा आनंद काय. अशा मित्रत्वाच्या भावना एकमेकाचं आदान प्रदान झालं. आणि त्याचा सत्कार करण्याकरता ज्याने वाघ पकडलेला होता त्याने आपल्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन आपल्या सौभाग्यवतीला चांगलं दूध आणण्याची आज्ञा दिली. अलीकडे कीर्तनामध्ये सुद्धा चहा बनवून आणण्याची आज्ञा दिली, असं कीर्तनकारांनी म्हणू नये. का म्हणू नये? त्याच्या पाठीमागे इति विह्यतमं शास्त्रम. चांगलं दूध आणायला सांगितलं. योगाने मुलं शाळेत गेलेली होती, नोकर बाहेर गेलेले होते. प्रत्यक्षात त्याच्या धर्मपत्नीने 2 दूध तयार केलेले आणून बैठकीत दिले आणि परत जात असताना या मित्राचं लक्ष सहज मित्राच्या पत्नीच्या पायाकडे गेलं. पाहिलं तिच्या दोन्ही पायात 2 तोडे होते. त्याला एक संशय निर्माण झाला, याच्या एकाच पायात आणि याच्या पत्नीच्या दोन्ही पायात 2 तोडे, काय भानगड आहे? त्याने प्रश्न मोकळ्या मनाने केलाच. काय रे म्हणाले, तुझ्या एकाच पायात तोडा, पण तुझ्या बायकोच्या दोन्ही पायात 2 तोडे, काय भानगड आहे? तोही विनोदी होता. त्याने सांगितलं भानगड वगैरे काही नाही, आहे ते बरोबरच आहे. त्याचं कारण असं आहे, वाघाचे कान पकडण्याची माझी ताकद, म्हणून माझ्या एकाच पायात तोडा. पण प्रसंग पडला तर माझे कान पकडण्याची तिची ताकद, म्हणून तिच्या दोन्ही पायात 2 तोडे. जिने आपल्या दोन्ही कुळाचा त्याग केला आणि पतीच्या कुळाशी समरस होऊन आज्ञांकित राहिली, तिच्यामध्ये हे जसं सामर्थ्य आहे, तसं ज्या भगवत भक्ताने आपलं सर्वस्व जीवन परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित केलं, त्याला प्रभूच्याच शक्तीमुळे अशी शक्ती मिळते की तो जगामध्ये महान होतो, तो बलवान होतो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार केला षडऊर्मीचा मार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे आता मी मुक्तीचे माथा लाताळला संसार केला षडउर्मीचा मार नियोजित वेळेप्रमाणे या कीर्तन महोत्सवातील आजची दुसऱ्या क्रमांकाची चिंतन सेवा अनंतकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पण होत आहे. जय 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 जय